नमस्कार. महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज. टाकळी येथे तिरडी उचलून केंद्र शासनाचा निषेध. देशातील नीट पेपर फुटीच्या संदर्भात जागतिक कीर्तीचे संशोधक सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला समर्थन व अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला टाकळीकरांचा पाठिंबा जाहीर करत सर्वसामान्य महिला व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. सोनम वांगचुक यांना हुकुमशाही पद्धतीने पांढऱ्या कपनामध्ये गुंडाळून नेलेल्या घटनेचा जाहीर निषेध करत टाकळीचे युवक रस्त्यावर तिरडी यात्रा करून निषेध नोंदवले. दिल्लीच्या आंदोलक विद्यार्थ्यावर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा व अश्रुधुराच्या नळकंड्या फोडून आंदोलकांना जखमी केल्याच्या निषेधार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिमा तिरडीवर लावून निषेध नोंदवण्यात आला. टाकळी येथील शिवाजी चौकात सदर निषेध आंदोलन पार पडले. या मोर्चात संघर्ष सेनेचे शेखर बंगाळे यांनी केंद्र शासनाचा जाहीर निषेध करत सोनम वांगचुक यांना जाहीर पाठिंबा दिले व आंदोलकांना न्याय मिळावा व त्यांच्यावरील हल्ल्याची चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली. या आंदोलनात टाकळीचे ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर गायगवळी यांनी आक्रमक पद्धतीने भाषण करून केंद्र शासनाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. संबंध भारतात नीट फुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे धर्मेंद्र प्रधान हे हत्यारे आहेत. त्यांनी त्या विद्यार्थ्यांची हत्या केलेली आहे. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्वरित शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा व देशाला शांत करावे असे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात सोडावी आणि जन की बात बोलावी. राम मंदिर लुटी प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारावी व दोषींना कठोरात कठोर शिक्षा करून आपण खरेच रामभक्त आहोत हे देशाला दाखवून द्यावे. अन्यथा हा देश तुम्हाला नकली रामभक्त आहे असे समजेल. आसारामसारख्या बलात्कारी माणसाला रामाच्या दर्शनाला VIP ट्रीटमेंट देऊन बलात्काऱ्यांचे उदात्तीकरण न करता मर्यादा पुरुषोत्तम अयोध्या मंदिराचे पावित्र्य अबाधित ठेवावे असे खडे बोल सुनावले. टाकळी येथील मुख्य चौकात धर्मेंद्र प्रधान व नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमा असलेल्या तिरडी जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. या निषेध आंदोलनास टाकळी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर आंदोलनात महापुरुषांच्या घोषणेने परिसर दणाणून गेले होते. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा नाही झाला तर हा लढा आणखीन तीव्र करा असा इशारा चंद्रशेखर गायगवळी यांनी पोलीस प्रशासनाला दिला. अरे मोदी तेरी हिटलर शाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे मोदी तेरी गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे जो हिटलर की चाल चलेगा वो हिटलर की मौत मारेगा। अरे जो हिटलर की चाल चलेगा वो हिटलर की मौत मारेगा। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। अरे धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो। गृह मंत्री अमित शाह मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। गृह मंत्री अमित शाह मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। आपल्या परिसरातील नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.